नांदेड श्री पेवणी जंक्शन चांदवानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर ऑन आहे. नमस्कार, घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, मी आज प्रवास करणार आहे सेलू ते पुणे, जे की आपल्या नांदेड पुणे एक्सप्रेसने जी डेली चालते. ट्रेन नंबर आहे 12730. नांदेडवरून सुटण्याचा टाईम या गाडीचा 3:25 आहे आणि पुण्यात ही सकाळी 5:15 अरायवल टाईम आहे, परंतु लवकरच जाते मित्रांनो. तर आता आपण सेलूपासून हा प्रवास करणार आहोत. मी सेलूचा असल्यामुळे मी इथूनच ट्रेन बोर्ड केली. मी काय परत नांदेडला गेलो नाही ट्रेन जर्नी दाखवण्यासाठी. परंतु तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ होती. मराठवाड्यात या दिवसांमध्ये थोडंसं आपल्याला ऊन अनुभवायला मिळतंच. खूप जास्त गरमी होत होती. त्यास माझा डब्बा हा स्लीपरचा असल्यामुळे आणि लेफ्ट साईडला पूर्ण सूर्याचा प्रकाश येत होता, त्यामुळे थोडीशी गरमी होतच होती. मित्रांनो, ही सिंगल लाईन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला भरपूर क्रॉसिंग आणि ओव्हरटेक्स बघायला मिळतच असतात, आपण मराठवाडा सेक्शनमध्ये असल्यामुळे. आता आपण हा 110 km/hचा सातोना नावाचं जे गाव आहे त्याचा स्कीप बघत आहात स्क्रीनवर. खूप फास्ट स्पीडमध्ये ट्रेन या ठिकाणाहून स्कीप होत होती, कारण की ह्या ट्रेनला काय जे इम्पॉर्टंट स्टॉपेज आहेत म्हणजे तालुका जे आहेत तिथेच ही ट्रेन थांबते. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आश्चर्यजनक गोष्ट जी आपल्याला मराठवाडा सेक्शनमध्ये पहिल्यांदा बघायला मिळाली ती म्हणजे परतूर स्टेशनवर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह असलेली ट्रेन. होय, ही पहिली ट्रेन आहे मराठवाड्यातली जी की औरंगाबाद हैदराबाद एक्सप्रेस नावाने चालते. पहिले हीच ट्रेन पॅसेंजर होती, परंतु आता याला एक्सप्रेसमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि एक वॅगनार इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह ह्या ट्रेनला घेऊन जात आहे. ही पहिली वेळ होती मराठवाड्यात एक इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह एंड टू एंड चालत असल्यामुळे मला देखील खूप चांगलं वाटत होतं, कारण की काही दिवसानंतर आपल्याला सर्वत्र इलेक्ट्रिक ट्रेनच पाहायला मिळणार आहेत, चाहे मग मराठवाडा असो किंवा इतर मराठवाड्याच्या बाहेरच्या देखील ज्या ट्रेन्स आहेत तिथे. संध्याकाळ होत होती. आम्ही परतूरला स्किप केल्यानंतर अगदी सूर्य असा आपला मावळाच्या दिशेत होता. खूप मस्त वाटतं संध्याकाळचा सूर्यास्त बघत बघत ट्रेन जर्नी एन्जॉय करायला. आता थोडीशी एक थंड हवा येत होती. ही आहे आपली आयकॉनिक मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस. डेली या ट्रेनने भरपूर लोक ट्रॅव्हल करतात आणि मी देखील करायचो. वन ऑफ माय फेवरेट ट्रेन आहे मराठवाडा एक्सप्रेस. आता आपल्या ट्रेनचं अरायवल होत आहे सिटी ऑफ स्टील म्हणजे जालना या ठिकाणी. जालना हे या मराठवाडा रिजनमधलं खूप महत्त्वाचं स्टेशन आहे, कारण की या ठिकाणून तुम्हाला सगळीकडे ऑलमोस्ट संपूर्ण भारतात जाण्यासाठी ट्रेन्स अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे आता जालन्यावरून आपल्याला वंदे भारत देखील सुरुवात झालेली आहे. मागच्या काही दिवसात अयोध्येला जाण्यासाठी देखील स्पेशल ट्रेन्स होत्या. 7:15 ही ट्रेन जालना स्टेशनला आलेली होती. थोडासा डिले होतच होता. 15 ते 20 मिनटं ही ट्रेन उशिरा धावत आहे. आता आपण बदनापूरला या ठिकाणी स्किप करत आहोत आणि आमच्या राईट साईडलाच वंदे भारत देखील जालना स्टेशनला एंटर करत होती. वंदे भारतची पंक्च्युअलिटी म्हणजे खूप जास्त असते आणि या बाकी ट्रेन्सला एकदम साईड लाईनलाच केलं जातं. वंदे भारत म्हणलं की झालं. मित्रांनो, गर्दी बऱ्यापैकी असते, कारण की छत्रपती संभाजीनगरपर्यंत डेली ट्रॅव्हल करणारे लोक खूप असतात, मग ते स्लीपर डबा असो किंवा जनरल डबा असो. आता आपली ट्रेन छत्रपती संभाजीनगर या शहरात प्रवेश करत होती. अगदी ऑन टाईम. आपल्याला फक्त 4 मिनिटाचाच डिले आहे. या ठिकाणी बघू शकता भरपूर गर्दी आहे, कारण की लॉंग वीकेंड होता आणि मी मंडेला ट्रॅव्हल करत आहे. तर बऱ्यापैकी जे लोक 2-3 दिवस सुट्ट्या घेऊन आलेले होते ते आता परत जाण्यासाठी निघालेले आहेत. मी शोधत होतो माझ्या मित्राला, जो की आज मला जॉईन करणार होता या प्रवासात. दिसला समोर, लगेचच रिॲक्शनच सांगत होती. तर आम्ही आता लगेचच ट्रेनमध्ये बसणार आहोत. परंतु काही लोक जे या ठिकाणी स्पेशली रात्रीची वेळ होती, काही जण जेवायसाठी किंवा पार्सल वगैरे घेत होते, त्यामुळे ट्रेन अगदी 10 मिनिट इथे थांबलेली होती. लगेच आपली ट्रेन जी आहे ती संभाजीनगरमधून निघालेली आहे ऑन टाईमच. आता या ठिकाणी आम्ही थोडंसं जेवायचं काढलं, कारण की भूक लागलेली होती. बराच वेळेचा मी देखील प्रवास करत होतो आणि तो देखील आत्ता जॉईन झाला होता. मस्तपैकी जेवण एन्जॉय करत आम्ही साईडला बघितलं तर काहीच दिसत नव्हतं. संध्याकाळच्या वेळेत काहीच दिसत नाही अंधारात. आता आपली ट्रेन जी आहे ती रोटेगाव स्टेशनला लूप लाईनवर खेचली होती. त्यानंतर लगेचच थोड्या वेळात अगदी 15 ते 20 मिनिटात आम्ही मनमाडला पोहोचलो. मित्रांनो, मनमाड हे सेंट्रल लाईनचं जे अतिशय महत्त्वाचं स्टेशन आहे, कारण की या ठिकाणाहून भरपूर लाईन जातात. एक मुंबईकडे जाते जी की वाया नाशिक रोड आहे. मनमाड झालं की संपूर्ण डब्यात सगळे लोक झोपतच होते आणि आम्हाला पण देखील खूप झोप येत होती. थोडासा थकवा येत होता, त्यामुळे मी देखील आता विचार केला झोपूयात आणि थोडीशी रेस्ट करूयात. आता पुढे मी डायरेक्ट तुम्हाला पुणे स्टेशनच दाखवेल, कारण की नंतर दौंड वगैरे दाखवण्यात काही एवढं इंटरेस्ट नाही, कारण की नगर देखील खूप रात्री येणार होतं 12-1 वाजता. तोपर्यंत जागण्यात काही एवढा पॉईंट नव्हता. तर पुण्याला आमची ट्रेन 5:05
अगदी ऑन टाईम पुणे स्टेशनला अराईव्ह झाली होती. मित्रांनो, प्रवास अतिशय सुखकर झाला. काही प्रॉब्लेम आला नाही, कारण की स्लीपर डब्बा देखील असेल ना तरी जेवढे लोकांचं रिझर्वेशन आहे तेवढेच होते. असं काही फार गर्दी नव्हती. स्लीपरचं तिकीट मला पडलं 335 रुपये. ऑनलाईन काढल्यामुळे 10 रुपये जास्त लागतात. एसीचं तिकीट 885 रुपये आहे थर्ड एसीचं. पुणे स्टेशनला आपण लगेचच उतरणार आहोत आणि आता वरती जे मेट्रोने आम्हाला पुढे प्रवास करायचा आहे. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा.